हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज बॅक पार्ट। तर आपल्याला तयार उंची 14ची हवी, प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन मार्किंग करून घ्यायची। 2.25 इंचावरती गळा घेणार आहोत, 3 इंचावरती शोल्डर घेणार आहोत, 5.5 इंचावरती मुंडा घेणार आहोत व मार्किंग करून घेणार आहोत। 36 चेस्टचा चौथा भाग 9 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहोत। 2 इंच एक्स्ट्रा फिटिंगसाठी मार्जिन घेणार आहोत। 32 कंबरचा चौथा भाग 8 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच टक्स पॉईंटसाठी व 2 इंच फिटिंगसाठी मार्जिन घेऊन मार्किंग करून घेणार आहोत। मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। गळा आपल्याला 3चा तयार हवा, त्यासाठी दोन्ही बाजूनी शिलाई मार्जिन सोडून 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। गळा रुंदी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची व बॉक्स आखून गोल आकार देऊन घ्यायचा। डीप गोल आकार देऊन गळा तयार करणार आहोत। तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। आता हा गळा आपण कट करून घेणार आहोत आणि बॅक पार्टचे आणखी खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। एकदम डिझायनर ब्लाऊज आपल्या चॅनलवरती तयार करून व्हिडिओ टाकलेले आहेत। आता आपण शिलाई करून घेणार आहोत। तर त्यासाठी ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचा व त्याच्यावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झालेली आहे। आता आपण अशीच पूर्ण गळ्यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत। एकदम फिनिशिंग मध्ये पूर्ण गळ्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती आणखीन एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं। तुम्हाला या पार्टची कटिंग कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। कटिंग करून झालेले आहे। आता आपण पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेणार आहोत। कट मारून घेतलेले आहे व ब्लाऊज आतमधल्या बाजूने फोल्ड करून पूर्ण गळ्यावरती एक दाब टीप मारून घेणार आहोत। पूर्ण गळ्यावरती टीप मारून झालेली आहे। आता खालच्या बाजूने एक दाब टीप मारून घेणार आहोत। गळ्यावरती खालच्या बाजूने दाब टीप मारून झालेली आहे। आता आपण पूर्ण ब्लाऊजच्या बाजूने एक शिलाई मारून घेणार आहोत व एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने सेम अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची, एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। आता आपण टक्स मारून घेणार आहोत, त्यासाठी ब्लाऊज हा फोल्ड करून घ्यायचा व फोल्ड केलेल्या साईडने 4.5 इंचावरती टक्स घेण्यासाठी मार्किंग करून घ्यायची। टक्स उंची 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। दुसऱ्या बाजूने सेम अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायची व टक्स आखून घ्यायचा। दोन्ही टक्स आखून झालेले आहेत। आता आपण टक्स मारून घेणार आहोत। टक्स मारून तयार आहेत। आता आपण लेस लावून घेणार आहोत। तर पूर्ण गळ्यावरती लेस ठेवून लेसच्या मध्यभागी एक शिलाई मारून घ्यायची। लेस छोटी असल्यामुळे मी एकच शिलाई मारते। लेस जर मोठी असेल तर आपण दोन्ही बाजूने 2 शिलाई मारून घेऊ शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।